भारताच्या संघराज्याचं भविष्य काय यावर एक नवी चर्चा पुन्हा एकदा जोर धरतेय आणि यावेळी या चर्चेचं केंद्र दिल्ली नाही तर दक्षिण भारत आहे. देशाच्या भविष्याबद्दलच्या अनेक नव्या धाडसी कल्पना आता दक्षिणेकडच्या राज्यांमधनं पुढे येत आहेत. याच घटनेला दक्षिणायन असं म्हटलं जातंय. तर चला आपण समजून घेऊया की हे दक्षिणायन नेमकं आहे तरी काय आणि त्याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होऊ शकतो. एकता ही आदेशाने नाही तर परस्पर संमतीने टिकते. हे वाक्य सध्याच्या संपूर्ण चर्चेचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की देशाला एकत्र ठेवण्यासाठी सक्तीची गरज नसते. गरज असते ती एकमेकांना समजून घेण्याची आणि प्रत्येकाच्या वेगळेपणाचा आदर करण्याची. आणि याच एका विचारावर भारताचं भविष्य अवलंबून आहे. तर मग हे दक्षिणायन आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर देशासाठी आवश्यक नवीन कल्पना आणि धोरणं आता फक्त दिल्लीतून नाही तर चेन्नई, बेंगलुरू, हैदराबाद यांसारख्या शहरांमधून येत आहेत. मग ते केरळचं आरोग्य मॉडेल असो, तामिळनाडूचं शैक्षणिक धोरण असो किंवा दक्षिणेकडील राज्यांची आर्थिक स्वायत्ततेची मागणी असो, देशाच्या राजकारणाची आणि धोरणांची दिशा आता दक्षिण भारत ठरवतोय असं दिसतंय. आणि या सगळ्यामुळे एक अगदी मूलभूत प्रश्न उभा राहतो. केंद्र आणि राज्यांमधलं नातं इतकं ताणलं गेलंय का की ते तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे? भारताच्या एकतेची ही जी वीण आहे ती उसवणार की आणखी घट्ट होणार? चला याच प्रश्नाचा शोध घेऊया. तर मग आपण मूळ समस्येकडे येऊ. आपल्या संविधानाने एक संघराज्य आदर्श समोर ठेवला होता, पण आजचं वास्तव मात्र वाढत्या केंद्रीकरणाकडे झुकलेलं दिसतंय. यातला नेमका तणाव काय आहे तो समजून घेऊया. भारताच्या संघराज्य सत्तेचा प्रवाह हा एखाद्या नदीसारखा राहिलाय. तो सतत आपली दिशा बदलत असतो. बघा, स्वातंत्र्यानंतरची सुरुवातीची काही दशकं सत्तेचा ओघ हा दिल्लीकडे म्हणजे केंद्राकडे अधिक होता. मग 90चं दशक आलं आणि प्रादेशिक पक्षांची एक मोठी लाट आली, ज्यांनी हा ओघ राज्यांकडे वळवला. पण गेल्या काही वर्षांपासून असं दिसतंय की हा प्रवाह पुन्हा एकदा वेगाने दिल्लीकडे वाहू लागलाय आणि त्यामुळे राज्यांची शक्ती कमी होत चाललीय. बघा, इथे दोन गोष्टी समोरासमोर उभ्या आहेत. एकीकडे आहे संघराज्यवादाचं वचन आणि दुसरीकडे आहे केंद्रीकरणाचं वास्तव. आपल्याला वचन दिलं होतं एका अशा भारताचं जिथे राज्य ही शासनामध्ये केवळ अनुयायी नाहीत तर भागीदार असतील, जिथे प्रत्येकाच्या वेगळेपणाचा, त्यांच्या स्वायत्ततेचा आदर होईल. पण आज चित्र काय दिसतंय? तर एक राष्ट्र एक कर, एक राष्ट्र एक निवडणूक अशा धोरणांचा आग्रह धरला जातोय. आणि या सगळ्यामुळे राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होतंय असं म्हटलं जातंय. म्हणजे विविधतेने नटलेल्या बागेला एकाच रंगात रंगवण्याचा हा प्रयत्न दिसतोय. आता ही जी नवीन चर्चा सुरू झाली आहे तिला चालना मिळाली आहे ती तामिळनाडू सरकारने नेमलेल्या एका उच्चस्तरीय समितीच्या अहवालामुळे. अनेक वर्षांनंतर संघराज्यवादावर इतकी सविस्तर आणि मूलभूत चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या समितीने काही वरवरचे बदल नाही सुचवलेत. त्यांनी थेट भारताच्या संघराज्य रचनेच्या पायालाच हात घातला आहे. त्यांचं म्हणणं आहे की फक्त काही दुरुस्त्या करून चालणार नाही, तर ह्या पूर्ण इमारतीचीच पुनर्रचना करावी लागेल. आणि म्हणूनच हा अहवाल इतका महत्त्वाचा ठरतो. चला तर मग या समितीने नेमके काय ठोस प्रस्ताव मांडले आहेत यावर एक नजर टाकूया. त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. सगळ्यात आधी बघूया घटनात्मक सुधारणा. या अहवालानुसार शिक्षण हा विषय पुन्हा राज्यांच्या अधिकार क्षेत्रात आणला पाहिजे. आरोग्य आणि कृषी यांसारख्या विषयांमध्ये केंद्राचा हस्तक्षेप थांबला पाहिजे आणि राज्यांच्या सीमा बदलण्याचा केंद्राचा जो एकतर्फी अधिकार आहे तो रद्द व्हायला हवा. आता राजकीय क्षेत्रातही मोठे बदल सुचवले आहेत. पहिलं म्हणजे राज्यपालांनी केंद्राचे एजंट म्हणून नव्हे तर निष्पक्षपणे काम करावं यासाठी स्पष्ट नियम असावेत. दुसरं, एक देश एक निवडणूक ही कल्पना संघराज्यवादासाठी धोकादायक आहे, त्यामुळे ती नाकारायला हवी. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, लोकसभेच्या जागा लोकसंख्येनुसार वाढवू नयेत, कारण तसं झालं तर कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांचं महत्त्व खूप कमी होईल. आर्थिक आघाडीवर जीएसटी प्रणालीमध्ये मोठ्या बदलांची गरज आहे असं या अहवालात म्हटलं आहे. आणि सांस्कृतिकदृष्ट्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकच भाषा गरजेची आहे हा विचारच चुकीचा आहे. उलट सर्व भारतीय भाषांना समान दर्जा मिळायला हवा यावर या अहवालाचा विशेष जोर आहे. बरं, आता आपण या धोरणात्मक बाबींकडून या प्रस्तावांमागे जो मूळ विचार आहे, जी तात्विक भूमिका आहे तिकडे वळूया. भारताच्या एकतेचं मॉडेल समजून घेण्यासाठी ही सॅलड बोलची कल्पना खूपच छान आहे. बघा, अमेरिकेला मेल्टिंग पॉट म्हणतात, जिथे वेगवेगळ्या संस्कृती एकत्र वितळून एकरूप होतात. पण भारत तसा नाही. भारत हा सॅलड बोलसारखा आहे.
म्हणजे सॅलडमध्ये जसं काकडी, टोमॅटो, कांदा सगळे घटक एकत्र असतात पण प्रत्येकाची चव आणि ओळख कायम राहते, तसंच भारतात प्रत्येक संस्कृती आपलं वेगळेपण टिकवून एकत्र नांदते. आणि या सॅलड बोल मॉडेलमागे एक महत्त्वाचं स्ट्रक्चरल कारण आहे. अमेरिका हे एकत्र येऊन बनलेलं संघराज्य आहे, म्हणजे तिथली स्वतंत्र राज्य स्वतःच्या इच्छेने एकत्र आली आणि त्यांनी एक देश बनवला. याउलट भारत हे एकत्र ठेवण्यासाठी बनलेलं संघराज्य आहे. इथे एक विशाल वैविध्यपूर्ण देश आधीपासूनच होता, ज्याला प्रशासनाच्या सोयीसाठी राज्यांमध्ये विभागण्यात आलं. हा मूलभूत फरक खूप मोठा आहे. विविधतेचा आदर करण्याची ही कल्पना काही आजची नाहीये. भारताच्या इतिहासात अगदी मौर्य, गुप्त साम्राज्यांपासून ते मुघलांपर्यंत सगळ्यांना हे चांगलं माहीत होतं की या उपखंडावर जर राज्य करायचं असेल तर स्थानिक चालीरीती म्हणजे देशाचार आणि इथल्या विविधतेचा आदर करावाच लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर मग या सगळ्या चर्चेतून पुढे काय? एक अधिक संतुलित आणि स्थिर भविष्य घडवण्यासाठी एखादी व्यावहारिक तडजोड कशी असू शकते? एक मोठा करार किंवा ग्रँड बार्गेन सुचवलं जातोय. या देवाणघेवाण आहे. केंद्र आणि हिंदी भाषिक राज्यांनी 2 गोष्टींची हमी द्यावी. 1. हिंदी भाषा लादली जाणार नाही आणि 2. राजकीय प्रतिनिधित्व लोकसंख्येनुसार वाढवलं जाणार नाही. या बदल्यात दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील जी श्रीमंत राज्य आहेत ती गरीब राज्यांना अधिक संसाधने देणारी जी महसूल वाटपाची पद्धत आहे ती सुरू ठेवण्यास सहमत होऊ शकतात. आणि या मोठ्या कराराच्या केंद्रस्थानी एकच तत्व आहे, कोणाचेही वर्चस्व नाही. याचा अर्थ देशातील कोणताही एक भाषिक, सांस्कृतिक किंवा आर्थिक गट इतरांवर आपली दादागिरी करू शकणार नाही. सर्वांना समान संधी आणि समान आदर मिळेल. हेच या नव्या भारताचं वचन असेल. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो, 1.5 अब्ज लोकांच्या या महाकाय देशासाठी एक खऱ्या अर्थाने न्यायपूर्ण आणि स्थिर भविष्य घडवायचं असेल तर आपण काय करायला तयार आहोत? सत्तेची योग्य वाटणी करायला की एकाच केंद्राकडे सत्ता एकवटलेली पाहायला? आपल्या विविधतेचा उत्सव साजरा करायला की एकसारखेपणाच्या मागे धावायला? या प्रश्नांच्या उत्तरातच आपल्या सगळ्यांचं भविष्य दडलेलं आहे.